नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आमच्या एका नवीन ट्रॅव्हल ब्लॉगमध्ये. आम्ही आज आलेलो गणपतीपुळेला. काल रात्री मुंबईवरून प्रवास करून आम्ही इथे आलेलो आहे आणि सकाळी आता हॉटेलला चेक इन करून आम्ही आता गणपतीपुळे मंदिरात दर्शनासाठी झालो आहे. आज आम्ही गणपतीपुळे मंदिर व आरेवारी बीच कव्हर करणार आहोत आणि जर जमलं तर मालवण बीचला पण जाणार आहोत. गणपती अप्पा मोरया. मित्रांनो, आज आमचं नशीब खूप चांगलं आहे. सकाळी 9:30चा टाईम असल्यामुळे मंदिरामध्ये बिलकुल गर्दी नाही, लाईन नाही आहे आणि खूप शांत असं वातावरण, खूप प्रसन्न वाटतंय आम्हाला. पुढच्या 2-3 मिनिटांमध्ये दर्शन होईल असं आम्हाला वाटतंय. मित्रांनो, खूप सुंदर असं दर्शन झालंय आमचं आज. खूप प्रसन्न वाटलं बाप्पाचं दर्शन घेऊन. अगदी 5 मिनिटांमध्ये दर्शन झालंय. मंदिर परिसरामध्ये पण जास्त लोक नाही आहेत आज. हा बघा गणपतीपुळेचा बीच किती सुंदर वाटतोय. जूनचा महिना असल्यामुळे इथे जास्त सर्व जे काय बीचला लागून जे शॅक्स आहेत ते सगळे काढलेले आहेत. त्यामुळे खूप सुंदर आणि क्लीन असा बीच दिसतोय आपल्याला आणि सकाळचा टाइम आहे त्याच्यामुळे जास्त पर्यटक पण नाहीये. मित्रांनो, मन खूप प्रसन्न वाटतंय. बाप्पाचं एकदम छान असं दर्शन झालं आम्हाला आणि दर्शन झाल्याच्या नंतर आम्ही गणपतीपुळेलाच मंदिराजवळ ब्रेकफास्ट केला आणि आता थोडंसं मंदिराच्या बाजूला शॉपिंग वगैरे करून आता आम्ही परत आमच्या रिसॉर्टला येतोय आरेवारीच्या मार्गे. आणि हा आरेवारीचा कोस्टल रोड आहे. खूप सुंदर असा कोस्टल रोड आहे. हा एकदम सिनिक फोटोजेनिक रोड आहे. मित्रांनो, आपण आता मधुरा बीच रिसॉर्टला आहे, जो आरेवारे बीच जवळ आहे. इथून आरेवारे बीच 5 किलोमीटर आहे आणि गणपतीपुळे 6 किलोमीटर आहे. एकदम निसर्गरम्य असा हा बीच रिसॉर्ट आहे आणि खूप सुंदर असं आहे. म्हणजे याच्यामधले ॲम्युनिटीज वगैरे पण छान आहेत आणि एकदम बजेट फ्रेंडली रिसॉर्ट आहे. मी तुम्हाला रिसॉर्टचा टूर करवतो. स्विमिंग पूलच्या बाजूला डायनिंग एरिया आहे त्यांचा. प्रशस्त असं डायनिंग एरिया आहे. हे ग्राउंड फ्लोअर आणि फर्स्ट फ्लोअरला रूम्स आहेत सर्व. प्रशस्त असे रूम आहे सर्व. आपण आता फर्स्ट फ्लोअरला आलो आहे आणि इथे बँक्वेट हॉल आहे. ड्रायव्हर लोकांसाठी सेपरेट रूम आणि वॉशरूम्स पण आहेत अवेलेबल. निसर्गरम्य असं बीच रिसॉर्ट आहे. हे रूम्स आहेत, म्हणजे कम्फर्टेबल 3 लोक राहू शकतील.
असे रूम्स आहेत, टी व्ही आहे, AC आणि एक छोटी गॅलरी पण आहे. मित्रांनो, आता आपण इव्हनिंग वॉकसाठी आरेवारे बीचला आलेलो आहे. एकदम असं सुंदर असं दृश्य आहे, सूर्य मावळतो आहे आणि पब्लिक पण जास्त नाही आहे आज ॲक्च्युली, कारण की संध्याकाळची वेळ आहे, काळोख पडत आलं आहे. बघा आहे ना किती सुंदर वाटतं.